नागपूर महानगरपालिकेमध्ये महिला राज येण्याची शक्यता आहे। महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती पद हे महिलांकडे जाणार आहे। नीता ठाकरे यांचा महापौर पदासाठी अर्ज आलेला आहे। त्याचबरोबर लीला हातीबळे यांचा सुद्धा उपमहापौर पदासाठी अर्ज आलेला आहे। शिवानी दानी यांनी स्थायी समिती सभापती पदासाठी अर्ज केलाय। नीता ठाकरे यांचा महापौर पदासाठी अर्ज आलेला आहे। प्रतिनिधी तेजस मोहतुरे या सगळ्या संदर्भात तपशील देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। तेजस, नागपूरमधले हे जे अर्ज समोर आलेले आहेत एकंदरीतच या ठिकाणी आता महिला राज येणार असं स्पष्टपणेच दिसतंय। काय नेमकं प्रत्यक्ष त्या ठिकाणी वातावरण या सगळ्या संदर्भात? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर सुरुवातीपासून जे आहे ते नागपूरमध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीस असेल यासोबत जर नितीन गडकरी यांनी जे आहे ते कस जे आहे ते घेतलं होतं आणि त्या संदर्भात जर बघितलं असेल तर आता महिला सर्वसाधारण जे आहे ते महापौर पदासाठी रिक्त झाल्यानंतर जे आहे ते एकूणच जे आहे ते अनेक गर्दी जी आहे ते भाजपमध्ये पाहायला मिळाली होती। महिला महापौर कोण होणार हे उत्सुकतासुद्धा जी आहे ते शिगेला पोहोचली होती। शेवटी आज जर बघितलं असेल तर भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी जे आहे ते नीता ठाकरे यांच्या नावाची जी आहे ते एकूणच घोषणा केली आहे। त्यांनी अर्जसुद्धा जे आहे ते सादर केलेले आहे। ते दक्षिण नागपूरमधले आहेत। त्यासोबतच जर बघितलं असेल तर 4दा ते नगरसेवक राहिले, म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हापासून जे नागपूर महानगरपालिकेचे ते नगरसेवक होते, नेतृत्व करत होते, तेव्हापासून जे आहे ते नीता ठाकरे जे आहेत ते खांद्याला लावून जे आहेत ते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होते, म्हणून त्यांना जे आता त्यांचे नाव समोर आलं। यासोबत जर बघितलं असेल तर उपमहापौर जे आहेत ते लीला हातबेळे जे दक्षिण नागपुरातलेच आहेत, त्यांचेसुद्धा नाव जे आहेत ते समोर आले। ते हिंदू दलित आहेत आणि त्यामुळे एकूणच जर बघितलं तर सर्व समावेशक विचार जे आहे ते नागपूर महानगरपालिकेत करताना दिसते। यासोबत जर बघितलं असेल तर स्थायी समितीसाठी जे आहे ते शिवानी दानी यांचे नाव समोर येताना दिसत आहे, कारण की शिवानी दानी सुद्धा जे आहेत ते युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहिलेत आणि एकूणच जे आहे त्यांच्या इकॉनॉमिकल याच्यावर अभ्यास आहे। त्यामुळे या संपूर्ण संदर्भात दिसलं असेल तर लाडक्या बहिणींच्या नेतृत्व सध्याच्याकडे नागपूर महानगरपालिकेत दिसत आहे। त्यामुळे येणाऱ्या 6 तारखेला जे आहे ते या संपूर्णची अगदी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतंय ते सुद्धा पाहणं तितकंच औत्सुक्याचं असेल। तेजस, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा।